मध्ये पण तुम्हाला सांगते की मी पण कायद्याची स्टुडंट नाही, पण रोज या पद्धतीच्या केसेस हाताळताना IPCची कलमं काय आहेत ती मात्र नक्की लक्षात येतात. विनयभंगामध्ये सुद्धा 354, त्याच्यानंतर ABCD अशी 5 कलमं आहेत. त्याच्यातली काही बेलेबल आहेत, काही नॉन बेलेबल आहेत. यामध्ये शिक्षा जी आहे तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीने ही होण्यासाठी बेलेबल ऑफेन्स कुठला आणि नॉन बेलेबल ऑफेन्स कुठला तर त्या पद्धतीने रजिस्टर्ड होणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? पोलिसांची. कारण माझा हात धरला हा 354 मध्ये बसतो, A मध्ये बसतो, B मध्ये बसतो, C मध्ये बसतो का D मध्ये बसतो, बेलेबल मध्ये बसतो की नॉन बेलेबल मध्ये बसतो हे पीडितेला माहिती नसते. ते बसवण्याचं काम पोलिसांचं आहे आणि त्यामुळे जितके काही कायदे आपल्याकडे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग आहेत, पण त्याची अंमलबजावणी, आग्रही अंमलबजावणी, प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आपण सगळ्यांनी भूमिका मांडणं तितकंच गरजेचं आहे. ते कुठेतरी बाजूला होताना दिसतंय. पण यापुढे निश्चितपणे कशा पद्धतीने हे गुन्हे आटोक्यात आणता येतील याचा प्रयत्न सरकार म्हणून सरकार नक्कीच करेल, पण सोसायटी म्हणून तुम्ही आपण सगळेजण करूया. आणि असल्या ज्या अप्रिय घटना आहेत, अशा ज्या दुर्दैवी घटना आहेत त्या आपल्या राज्यामध्ये कधीच व्हायला नको आहे. आजपर्यंत त्या महिलेकडे बघून आमच्याकडे बोलायला शब्दसुद्धा नव्हते आणि तिची अवस्था म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना आहे की लवकरात लवकर ती बरी व्हावी आणि आपल्या परिवारामध्ये परत. ताई, माझा एक प्रश्न आहे. नाही, आता कसं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तुळशी पगडा तर हा आपल्या सगळ्याच ठिकाणी आहे, परंतु आता 21व्या शतकात आपण चाललोय. तुम्ही बघताय की पुरुषांच्या बाजूला तुम्ही बसताय. या क्षेत्रामध्ये कधी महिला येतील असं वाटलंही नव्हतं. आम्ही राजकारणामध्ये बसलोय, कधी वाटलंच नव्हतं की महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये येतील. त्याच्यामुळे आता तर आपण जेंडर इक्वालिटीचा विचार करत पुढे चाललो, परंतु हे खालीपर्यंत पेनिट्रेट होणं तितकंच गरजेचं आहे. हा विचार किंवा जे एक आपण ज्याला म्हणतो की आता आम्ही प्रगतीकडे चाललो, तर हा विचार खालपर्यंत जाणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे महिलांनी सुद्धा आपली स्वतःची मानसिकता बदलणं तेही जास्त गरजेचं आहे. आता गावामध्ये म्हणाल तर गावामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला सरपंच आहेत, त्यामुळे आपले हक्क आणि अधिकार त्याचा वापर कसा करावा हे सुद्धा मला वाटतं महिलांनी शिकणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला बरेच कांगोर आहेत. कदाचित माझ्या सगळ्याच गोष्टी माझ्या मताशी सगळेजण सहमत होतीलच असं नाही आहे. आता याची सुरुवातच कुठेतरी एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब. तुम्ही बघा ज्या काही अत्याचार होत आहेत ते जवळपास जर असं आपण एक जनरल असं जर बघितलं तर असं चौकोनी कुटुंबामध्ये घडणार आहे की आई वडील कुठेतरी कामाला गेले, मुलं लहान आहेत, ती मुलं खेळताना मग कसे तरी ओळखीची लोक म्हणा किंवा बाहेरची लोक म्हणा अशा. आत्ताच मी परवा उमरेडला गेले होते. तभी से राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इस पूरी घटना का फॉलोअप ले रहे. लगातार गोंदिया और भंडारा के SP, कलेक्टर साहब, उनके साथ ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज के डीन, सुप्रिंटेंडेंट उनके लगातार वो संपर्क में हैं. पीड़िता की जो मेडिकल स्थिति है उसके ऊपर वो ध्यान दे रहे हैं. उन्होंने ये भी कहा है कि अगर ज़रूरत पड़ी तो हम पीड़िता को किसी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल में भी ले जाने की सरकार की तैयारी है. पूरी तरह से मेडिकल का जो भी वहाँ पे मेडिकल के हम क्या कहेंगे, जो भी वैद्यकीय इसके लिए जो खर्चा आएगा वो सरकार वहाँ पे उठाएगी. इतना ही नहीं, उसके ठीक होने के बाद भी अपने पैरों पे खड़े रहने के लिए सरकार की मनोधैर्य योजना है, उसके तहत उसे अपने पैरों पे खड़े करने के लिए सहाय्य भी किया जाएगा. ये उप मुख्यमंत्री साहब देवेंद्र जी फडणवीस कर रहे हैं. हम सरकार से ये मांग कर रहे हैं कि हमारे पास महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स हर जिले में होने अनिवार्य है और वो होने चाहिए. आपको जैसे कि पता है था, और जब कभी ऐसी घटनाएं होती थी तो बिन दिक्कत झूठ बोला जाता था महाराष्ट्र की जनता से कि अभी ये केस हम फास्ट ट्रैक कोर्ट पे डाल देंगे, जबकि महाराष्ट्र में फास्ट ट्रैक कोर्ट अस्तित्व में नहीं है. एडहॉक कोर्ट में ये केसेस चलती है. मेरे पास कुछ डेटा है, उसके हिसाब से 2020-2021 में 1,63,000 और कुछ 200-300 ये केसेस पेंडिंग थी. हम 2022 में चल रहे हैं, तो इन केसेस में और वहाँ पे बढ़ोतरी हुई होगी. और इसीलिए हम देख रहे हैं कि ये जो बलात्कार है ये पाशवी बलात्कार है.
और ऐसी घटनाएं आए दिन छोटी बच्चियों के साथ भी होती हैं। क्यों कानून का खौफ नहीं है, क्यों पुलिस का डर नहीं है? क्योंकि ये केसेस सालों साल चलती रहती है। जब तक इनके ऊपर तंज ना कसे, जब तक इन आरोपियों को सजा ना मिले, जब तक इन आरोपियों को फांसी ना लगे, तब तक लोगों में, जो ये विकृत लोग हैं, उनमें डर नहीं रहेगा और आए दिन छोटी बच्चियां और महिलाएं ऐसे दरिंदगी का शिकार होती रहेंगी। और इसीलिए हमने सरकार से ये मांग की है कि हर जिले में स्पेशली महिलाओं के लिए कोर्ट्स वहाँ पे चलाए जाए। आपको पता है पिछले फरवरी में, नहीं पिछले नहीं, 2 साल हो गए, यही विदर्भ में हिंगणघाट, जहाँ पे एक युवती को दिन दहाड़े पेट्रोल डाल के जलाया गया था। पूरा महाराष्ट्र सड़कों पे उतर आया था उसे न्याय मिलने के लिए। उसके अंत्य संस्कार के टाइम कलेक्टर के माध्यम से उनके परिवार को जो लिख के दी थी उनकी मांगे, वो भी 2.5 साल में ये सरकार, महाविकास आघाड़ी की सरकार पूरी नहीं कर सकी। इसी घटना के बाद महाराष्ट्र में शक्ति कायदा का सूतोवाच हुआ, या हम कहेंगे कि शक्ति कायदा आना चाहिए, इस प्रकार की भूमिका सरकार ने स्पष्ट की। लेकिन उस पीड़िता को भी अभी तक सरकार ने, जब तक वो सरकार में थे, उन्होंने उनकी कोई डिमांड जो लिखित स्वरूप में कलेक्टर साहब ने दी थी वो भी पूरी नहीं की है। इस सरकार में वो जरूर पूरी होंगी। महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स की हमारी मांग है, वो बिल्कुल हम उसे लगातार सरकार के साथ उसके सामने रखते जाएंगे और मुझे पूरी तरह से महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स बनेंगे। इतना ही नहीं, क्योंकि इस पीड़िता को 30 जुलाई से 2 तारीख तक जबरन उसके इच्छा के विरुद्ध उस जंगल में रखा गया, इसलिए IPC 362 ये भी FIR में ऐड होना चाहिए। ऐसी मांग हमने एडिशनल SP अनिकेत भारती जी इनसे की है। जब ये घटना हुई तभी से लगातार हम एडिशनल SP अनिकेत भारती जी इनके संपर्क में हैं। हम डॉक्टर से भी हमने बात की, जैसे कि मैंने आपसे कहा, एक सर्जरी वहाँ पे हुई है जिस वजह से वो कुछ खा पा रही है, खा तो नहीं पा रही है, लिक्विड ही ले रही है, और एक बड़ी सर्जरी होनी है, लेकिन उस सर्जरी के लिए हो सकता है 6 महीने भी लगे, 8 महीने भी लगे, और वो जल्द से जल्द जो हमारी पीड़िता है वो ठीक हो, ऐसी हम भगवान से प्रार्थना की सकते हैं। जम्बो मंत्रिमंडळ घटना रोज होत होत्या, त्याच्यावरती कधी कोणी, एक मिनिट मी बोलते, आता मी बोलू, तुम्ही विचारलं मला बोलू द्या। आता फरक चाललाय ना आपला, की आता 2 मंत्री तेव्हा काय, तर मी त्याचा फरक मी स्पष्ट करते की एवढं जम्बो मंत्रिमंडळ होतं जिथे रोज घटना होत होत्या, त्याचा कॉग्निझन्सही कोणी घेतला नाही, कुणाला वाटलंही नाही की त्या गोष्टीवरती बोलावं। 2.5 वर्षामध्ये एका मुलीला जिवंत जाळलं, सरकार म्हणून कलेक्टरने लिहून दिलेलं ज्या काही मागण्या होत्या त्या सुद्धा पूर्ण करण्याचं एवढ्या मोठ्या जम्बो मंत्रिमंडळातल्या एकाही मंत्र्याला वाटलं नाही। ते 2 मंत्री आहेत, ते सगळ्या ठिकाणी पोहोचतायत, आणि तुम्ही जे म्हणताय आम्हालाही वाटतंय, राज्यातल्या प्रत्येकाला वाटतंय, ते जम्बो मंत्रिमंडळ ही लवकरच येईल, पण त्याच्यामुळे काम थांबलेलं नाहीये। आज आमच्याकडे जम्बो मंत्रिमंडळ नाहीये म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली नाही असं झालं नाही। आज आमच्याकडे जम्बो मंत्रिमंडळ नाहीये म्हणून शेतकरी जे पुरामध्ये गेले, पूर ओसरल्यावर नाही गेले, पूर असताना गेलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आणि आजही तुम्ही जर मंत्रालयात जाऊन बघाल तर लोकांची रांग लागलेली आणि काम चालू आहे, काम थांबलेलं नाहीये। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे, काम करते हा विषय सोडून द्या, पण एका महिलेला मला हे वाटतं की तिथला कोण मंत्री असू दे किंवा नसू दे, आमच्यावरती होणाऱ्या हल्ल्यांचं कोणतरी दखल घेते का, हे फार महत्वाचं आहे। जिथे डझनभर होते त्यांनी घेतली नाही, आता दोघं बसलेत पण दखल तर घेत आहेत, किमान कार्यवाही तर होतीये, किमान SPशी बोललं जाते, किमान कलेक्टरला सांगितलं जाते, किमान त्या GNCच्या डीनला सांगितलं जाते, बाबा तुमच्याकडे नाही झालं तर सांगा, आम्ही त्या महिलेला दुसऱ्या ठिकाणी हलवू, आम्हाला आणि काय पाहिजे। आम्ही हेच सांगत होतो की त्या हिंगणघाटच्या निर्भयाला या ऑरेंज हॉस्पिटलमधून जर गरज पडली तुम्ही पुण्या मुंबईला पाठवा। तशीच आमची घटना लातूरला झाली, 8 वर्षाच्या मुलीवरती गँगरेप झाला, तिला आम्ही बोलून बोलून थकलो। माझ्याकडे आजही मेल आहे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले, उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेले, गृहमंत्र्यांना पाठवलेले की हिला हलवा, हिला गरज आहे, पुणे मुंबईच्या हॉस्पिटलला पाठवा।
नाही पाठवलं हो. तेव्हा डझनभर मंत्री होते. त्याच्यामुळे कोण किती आहे त्याच्यापेक्षा आमच्यासाठी कोण त्या ठिकाणी काम करतं हे जास्त महत्वाचं आहे. पण ही तुम्ही जे म्हणता की सगळ्या या ठिकाणी सगळ्या खात्याचे मंत्री आले पाहिजे तर ते सुद्धा लवकरात लवकर येतील. थँक्यू, धन्यवाद. मनुष्य जाति को शर्मसार करने वाली घटना भंडारा जिले में वहाँ पे घटी है. एक 35 साल की महिला जिसके साथ बर्बरता पूर्वक वहाँ पे सामूहिक बलात्कार किया गया, उसकी जो असहायता थी उसका फायदा उठाते हुए 4 नराधमों ने 3 दिन तक उसे दबोच कर रखा. 2 दिन भंडारा में नहीं, 2 दिन गोंदिया में और 1 दिन भंडारा में. भंडारा के कर्नाटमोह गांव के बाजू में जो जंगल है और गोंदिया के मुरदोली के जंगल में उस महिला को वहां पे दबोच के रखा गया. 2 तारीख की सुबह में एक महिला रास्ते पे पड़ी हुई लोगों को दिखी. उन्होंने पुलिस को वहां पे इन्फॉर्म किया. उसके बाद तुरंत उसे सिविल हॉस्पिटल ले जाया गया क्योंकि महिला की हालत बहुत ही ज़्यादा खराब थी, क्रिटिकल थी. उसे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर में भेजा गया जहां पे डॉक्टर मानसी श्रीगिरीवार और डॉक्टर कांचन गोलावार, इन 2 डॉक्टर और उनकी पूरी टीम ने महिला का उपचार किया. एक बहुत बड़ी सर्जरी महिला के ऊपर हुई है और उसके रिकवर होने के बाद शायद उसे 6 महीने भी लग सकते हैं, 8 महीने भी लग सकते हैं और एक बड़ी सर्जरी होने वाली है, ऐसा डॉक्टर ने हमें कहा है. इस घटना में पुलिस ने अभी तक वो पीड़िता का बयान नहीं ले पाए क्योंकि जब वो रास्ते पे पड़ी हुई थी तभी भी वो अनकॉन्शियस थी. स्टेबल होने के बाद गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में इन 2 डॉक्टरों से महिला ने जो पूरी घटना बताई, उस घटना के हिसाब से इस घटना में 3 नहीं 4 आरोपी हैं. पुलिस के हिसाब से भंडारा से 2 आरोपियों को पकड़ा गया है. गोंदिया में एक आरोपी जो है वो फरार है और उसके लिए वहां पे टीम भेजी गई है और जल्द ही वो पकड़ने जाने वाला है, ऐसे उनका कहना है. इसी प्रकार अब ये जो चौथा आरोपी कौन है, ये जब तक महिला को पूरी तरह से होश नहीं आता तब तक वो नहीं बता पाएगी और तब तक पुलिस का कोई स्टेटमेंट भी नहीं होगा इस मामले की. क्योंकि आपको पता है हम सरकार में हैं और हम हमारी जिम्मेदारी जानते हैं. जब यह घटना हुई तभी से राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इस पूरी घटना का फॉलोअप ले रहे. लगातार गोंदिया और भंडारा के एसपी, कलेक्टर साहब, उनके साथ ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेज